सोलापूर अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कारखाना मालकासह कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर त्या कारखान्यात काम करणारे शेकडो कामगार आम्हाला जगवणारा पोशिंदा गेला, आमच्या पोटापाण्याचे काय असा सवाल पोटतिडकीने विचारत आहेत। कारण या घटनेमुळे या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची रोजीरोटीचा सवाल निर्माण झाला आहे। ही चिंताजनक परिस्थिती सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे त्यांचे संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या दिरंगाईमुळे निर्माण झाली आहे। या घटनेला हे जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता 302, नवीन भारतीय न्याय संहिता 100 या कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला न्यायालयात चालवण्यात यावा। पोलीस प्रशासनामार्फत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मूक मोर्चात ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केली। गुरुवार 22 मे 2025 रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने सेंट्रल कारखाना या घटनास्थळापासून शेकडो कार्यकर्ते काळ्या फिती बांधून काळे झेंडे घेऊन अत्यंत शांततेत सनदशीर मार्गे मूकमोर्चा काढला। त्यानंतर मूकमोर्चाचे श्रद्धांजली सभेत रूपांतर झाले। ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर आणि C2चे राज्य महासचिव कॉम्रेड MH शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर, कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, कॉम्रेड किशोर मेहता, कॉम्रेड लिंगव्वा सोलापुरे व मैतानचे कुटुंबीय आदींचा समावेश होता। हार किंवा पार त्याच्या दुसरी गोष्ट नाही, म्हणून आपल्याला सगळ्याला दुःख झालेलं आहे। जो माणूस सारखा मालक नेलेला आहे, आपल्याला निघून गेलेले 4 कुटुंबीय त्यांचे गेले, 4 कामगार गेलेले आहेत। त्या 1.5 वर्षाच्या मुलाला आठवण केल्यानंतर त्याचे नातेवाईक आले, डोळ्यातलं पाणी करतात। भयानक घटना केवळ महानगरपालिकेच्या मूर्खपणामुळे रेक्सूट त्यांच्याकडे नव्हतं, आपत्कालीन व्यवस्था नव्हती, फायर ब्रिगेडच्या गाड्या नव्हतं। इतकी भयानक अवस्था महानगरपालिका आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेला आहे। आपण शेवटपर्यंत लढूया आणि त्यांना जे स्वर्गात गेलेलं आहे त्यांना समाधान वाटेल असं काम करू। त्या क्षणाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं। बघा, अरे 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन बाथरूम मध्ये 3 तास त्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन महापालिकेची रेक्सूट नाही, आपत्कालीन व्यवस्था नाही। अरे महानगरपालिका आहे का कत्तलखाना आहे? आगे मला माणसं मरू लागलेला आहे, मालक मरू लागला, कामगार मरू लागला। आणि दर वर्षाला 1.5-2 हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करताय। साधं पाणी देता येईल,